नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. मागच्या व्हिडिओपासून आपण नारायण धारपांचा अघटित हा कथासंग्रह ऐकतोय. या कथासंग्रहातली आजची आपली दुसरी कथा. कथेचं नाव आहे माझ्या लाडक्या माझ्या लाडक्या. या कथासंग्रहाचं नाव अघटित आहे, त्यामुळे यातल्या कथा बऱ्याचशा याच्याशीच मिळत्या जुळत्यात. म्हणजे खरोखरच ती घटना घडलीये का, किंवा खरंच तो आपल्या मनाचा भ्रम आहे का, हा विचार करायला आपल्याला त्या भाग पाडतात. ऐकूयात अशीच आपली आजची कथा, माझ्या लाडक्या माझ्या लाडक्या. तो एकटा नव्हता. त्याला कसं समजलं? समजलं नाही, पण जाणवलं. मनाचा एक गुणधर्म. तो थांबला, वळून मागे पाहू लागला. पण अर्थात त्याला कुणीच दिसलं नाही. दिसणार नाही हेही त्याला माहित होतं. आणि हेही माहित होतं की मागे कोणीतरी होतं. त्याच्या मागोमाग कुणीतरी आलं होतं. पण ते बुजरं होतं, लाजाळू होतं. समोर यायला, प्रकाशात यायला, दृष्टीस पडायला ते लाजत होतं, बिचकत होतं. पण मागचं रिकामं अंगण, रिकामा रस्ता पाहून त्याला शंका आली. हे आपल्या मनाचे तर चाळे नाहीत ना? एवढ्यातल्या एवढ्यात 3-4दा तरी त्याला हा भास झाला होता. कोणीतरी नजरेस पडेल या खात्रीनं तो मागे वळला होता. दारापाशीच उभं राहून त्यानं खिशातून सिगारेटचं पाकिट काढलं. त्यातली एक सिगारेट काढून नखावर आपटून तोंडात घातली, लायटरनं शिलगावली आणि मग तो वळून दाराला पाठ लावून समोर पाहत राहिला. गेल्या महिनाभरात त्याच्यावर कामाचा खूप ताण पडला होता. पण दरवर्षीचे हे मे, जून आणि नोव्हेंबर, डिसेंबर महिने घाई गर्दीचे, खूप कामाचे होते. आजवर त्याला असले भासभीस कधीही झाले नव्हते. आणि अति कामाचा ताण पडला तर त्याच्या इतर काही खुणा नकोत का? थकावट, डोकेदुखी, अस्वस्थ झोप, इतर काही? डॉक्टर गोखल्यांच्याकडे जावं का? ते काय सांगणार, काही दिवस विश्रांती घ्या. छे, केवळ 30च्या वयातच असं कामाखाली चिरडून कसं चालेल? पाहू पाहू, एवढ्यातच अशी घाई कशाला? तो परत येत होता. 8च वाजले होते, तरी हिवाळ्याचा दिवस केव्हाच गेला होता. अंधारी गार रात्र आली होती. रस्त्यांवरच्या दिव्यांभोवती धुक्याची वलय होती. त्याच्या बुटांचा खाडखड आवाजच काय तो कानावर येत होता. तेवढाच आवाज? ही खसखस खसखस कसली? केवळ वाऱ्याचा, पानांचा आवाज? की कुणाच्या तरी अनवाणी पावलांचा? तो गरकन मागे वळला. पण अर्थात मागचा सर्व रस्ता रिकामा होता. निदान रिकामा दिसत होता. धुक्यामुळे दिव्याखालचा भाग सोडला तर इतरत्र फारसा प्रकाश पोहोचत नव्हता. त्या अंधारलेल्या भागात खरोखरीच काही हालचाल दिसत होती, की केवळ मनातल्या कल्पनेनच नजर फसत होती? तो काही वेळ तसाच थांबला आणि मग परत फिरून आपल्या वाटेला लागला. परत त्याने निर्धाराने मागे वळून पाहिलं नाही. पण रात्री केव्हा तरी जाग आली होती. कशानं? सांगता आलं नसतं. पण डोळ्यांवरची झोप पार उडाली होती. थंडीचा मोसम असून सुद्धा खोलीत घुसमटल्यासारखं, गुदमरल्यासारखं होत होतं. मोकळ्यावरच्या हवेसाठी जीव कसा आसुसला होता. तो उठला, अंगाभोवती शाल पांघरून व्हरांड्यात आला. रात्रीचा किंवा पहाटेचा 1:30 वाजला होता. अंगण, फाटक, झाडं, समोरचा रस्ता, अंतरावर दिवे. दोन्ही अंगांना काळ्या हिरव्या हेजेस. दिव्यांचा किंचित चंदेरी प्रकाश. आवाज नाही, हालचाल नाही. पण त्या दृश्यात मनाला शांतता द्यायची शक्ती होती का? मुळीच नाही. नजर सारखं काहीतरी शोधत होती. सारखं वाटत होतं दृष्टीच्या कडेवरच काही हालचाल होते.
पण तिकडे प्रत्यक्ष पाहताच ती नजरेतून निसटते. मनात अशी अस्वस्थता का होती? दिवसातून तो शेकडो लोकांना भेटत होता. महत्वाचे व्यवहार चटाचटा निर्णय घेऊन हातावेगळे करीत होता. अशी अनिश्चितता, असा गोंधळलेपणा कधी नसायचा, असून चालणारच नव्हता. का याच सततच्या कामाचा मनावर ताण आला होता? असमाधानी मनानंच तो परत घरात गेला. या ऑफिसच्या पार्ट्या आता आताशी त्याला नकोशा व्हायला लागल्या होत्या. पण अर्थात नकोशा वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी कराव्याच लागतात. त्याला तर त्या पार्ट्यांना हजर राहणं आवश्यकच होतं. पार्टी संपायला 12:30 वाजले. कुणाच्या तरी गाडीतून त्यानं चौकापर्यंत लिफ्ट घेतली. गाडी निघून गेल्यावर मग तो घरी जायला वळला. गारेगार वारा अंगावरून जात होता. मिनिटभरातच गाडीत आलेली ऊब गेली. थंडीनं शरीरावर सरसरून काटा आला. केवळ थंडीनच? मागच्या बाजूने येत होता तो खसखसल्यासारखा, सळसळल्यासारखा आवाज. पावलांचा? ड्रिंक किती घेतली होती त्यानं? आज तर कटाक्षानं संयम पाळायला हवा होता. म्हणजे मग भास का सत्य ही मनाची द्विधा स्थिती झाली नसती. थांबायचं? मागे वळून पाहायचं? नको. मनातल्या भीतीला असं खत पाणी घालता उपयोगी नाही. असेल एखादं बेवारशी काकडलेलं कुत्रं मागे मागे येत. पण समजा कुत्रं नसलं तर? काही का असेना, मागे पाहायला नको. झोपायला इतका उशीर झाला तरी झोप लवकर लागली नाही, आणि लागली तीही लवकरच मोडली. तीच ती घुसमट, अगदी बाहेर जायलाच हवं. गार हवेनं छाती भरायलाच हवी. तो खिडकीपाशी आला आणि बाहेर पाहू लागला. फाटकापाशीच ते उभं होतं. होतं नव्हतं. होतं नाही नाही नव्हतं. उदबत्तीच्या धुरानं वेटोळी घालता घालता घ्यावेत तसे आकार. पण किती सूचक, अगदी फाटकावर हात ठेवून आत वाकून पाहणाऱ्या एखाद्यासारखा, पाहता पाहता हवेत विरून जाणारा आकार. भ्रम? वस्तूंच्या रचनांतून आकार साकारतो, त्यालाही भ्रम म्हणायचं? पण नाही, फाटकापाशी जाऊन पाहायलाच हवं. तो फाटकापाशी होता. शाल घ्यायची विसरला होता. अंगावर एकामागून एक शहारे उठत होते. केवळ थंडीचेही नाहीत, केवळ भीतीचेही नाहीत. दुसरं काहीतरी. आपुलकी, प्रेम, माया, जवळीक, रात्रीत भरलेला नवा रंग. हे कसले भलतेच विचार. एवढे 2-3 पेगही त्याला पेलवेनासे झाले होते की काय? ही रात्रीची भ्रमंती. नाही नाही, डॉक्टर गोखल्यांना भेटायलाच हवं. तो जवळजवळ पळतच घरात आला. खिडकी लावून घेता घेता त्यानं फाटकाकडे एकच नजर टाकली. ते आता फाटकाच्या आत आलं होतं. घराकडे पाहत होतं. दुसरा दिवस. शरीर आळसावलं होतं. सकाळची उभारी नव्हती. आज कामाला जायचं नाही, तो मनाशी म्हणाला. अर्थात त्याला जाब विचारणारं कुणीही नव्हतं. सारा दिवस त्यानं लोळण्यात, रेडिओ ऐकण्यात, काही जुनी पुस्तकं चाळण्यात, घराची जरा साफसफाई करण्यात घालवला. कामाचा विचारही मनात आणला नाही. फ्रीज मधून ड्रिंकची बाटली 2दा बाहेर काढली, 2दा तशीच ठेवून दिली. तो संध्याकाळसाठी थांबला होता. आज कोणत्याही सबबी नको होत्या. दिसलं तर दिसलं, मग पाहू. कदाचित दिसणारही नाही. पण सूर्य कलला. सावल्या लांबत चालल्या. क्षितिजापासचा प्रकाश धूसर झाला तशी त्याच्या मनाची उत्कंठा वाढायला लागली. धुक्याचे पदर खाली यायला लागले. त्याच्या खिडकीपासच्या येरझारा वाढायला लागल्या. मागचे दिवे लागले. धुसरपणावर रहस्यमयतेची एक झिलई चढली. आणि खिडकीपासून वळता वळता तो थांबला. ते काय होतं? फाटकाच्या आत 2 पावलांवर
पण नजर सरळ रोखली की काही दिसत नव्हतं. फक्त नजरेच्या कडेतूनच दिसत होतं. कोळिष्टकात वेष्टलेल्या एखाद्या आकृतीसारखं. पण त्याला भीती वाटत नव्हती, उत्कंठा होती. नवलही होतं, पण भीतीचा तर पुसटचाही स्पर्श होत नव्हता. दिवसभराच्या विश्रांतीचा तर हा फायदा नव्हता. पण तो खिडकीपाशी सतत थांबणार नव्हता. ते अजूनही बिचकत होतं. त्याला भिवून घालवायची त्याची इच्छा नव्हती. फक्त मधून मधून खिडकीतून एक ओझरता दृष्टिक्षेप. ते होतं तिथंच होतं. कदाचित जरा पुढं सरकलंही असेल. वेळ कसा पाहता पाहता जात होता. 10, 12, 2. डॉक्टर गोखल्यांना त्यानं सकाळी सकाळीच फोन केला. आदल्या दिवशी कामावर गेलो नाही असं सांगितलं. संध्याकाळच्या भेटीचा विषय संभाषणात कसा आला कुणास ठाऊक. पण रात्री 7च्या सुमारास डॉक्टर चक्कर टाकणार होते. सवयीनं तो त्यांना मनातही अहो जाहो म्हणत असे. त्यांचं वयही त्याच्याच बरोबरीचं होतं, पण स्वभावात फरक खूप. डॉक्टरांना कदाचित पेशंट्सच्या समाधानासाठी गंभीरपणानं, आत्मविश्वासानं, प्रगल्भपणानं वागावं लागत असेल. बुद्धिनिष्ठतेचा, विचारशीलतेचा, प्रौढतेचा मुखवटा वापरावा लागत असेल. त्यांच्या चौकस जगात या फालतू गोष्टींना जागा नव्हती. डॉक्टरांची भेट म्हणजे कसोटीच होती. ते येणार त्यावेळी ते नक्कीच तिथं फाटकाच्या आत उभं असणार. डॉक्टरांना दिसल्याखेरीज राहणार नाही. आपण स्वतः काही बोलायचं नाही. त्याचा बुजरेपणा आता जवळ गेला होता. फाटकाच्या आत 5-7 पावलांवर ते अगदी स्पष्ट दिसत होतं. निदान संपूर्ण बाह्य आकृती तरी. आता कुणाची चूक होण्याची शक्यताच नव्हती. पण डॉक्टरांना ते दिसलंच नाही. ते त्याच्या इतके जवळून आले, पण थांबले नाहीत की वळले नाहीत. झपाझप पावलं टाकीत आले. मनातल्या एका काळोख्या कोपऱ्यात त्याला आनंद झाला की डॉक्टरांना ते दिसलं नाही. छान. ते दोघे खिडकीपाशीच बसले होते. डॉक्टरांनी आधी त्याला तपासलं होतं, मग कितीतरी प्रश्न विचारले होते. तो बाहेर पाहत होता. एकीकडे डॉक्टरांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता, पण नजर मात्र त्या अवगुंठीत थरथरत्या पांढुरक्या आकारावरच होती. वास्तविक डॉक्टरांचं समाधान व्हायला हवं होतं, पण ते जायला उठले तेव्हा त्यांचा चेहरा गंभीर, किंचित काळजीग्रस्त असाच होता, की त्या मुखवट्याची त्यांना आता सवयच झाली होती. तुम्हाला वाटतं तेवढं हे प्रकरण क्षुल्लक नाही, डॉक्टर म्हणत होते. तुम्ही मनावर फारच ताण दिलाय. आता तुम्ही विश्रांती घ्यायला हवी. काही दिवस बाहेरगावी जायला हवं. त्याखेरीज परत पूर्वीसारखं व्हायचं नाही. बाहेरगावी जायचं? ते इतकं जवळ आलेलं असताना? अगदी गाव सोडायलाच हवं का? कामातून विश्रांती घेतली तर नाही का चालणार? त्याच्या सहवासातही राहायला मिळेल घरी. तो मनातल्या मनात स्वतःच्या अक्कल हुशारीला हसत होता. काही गोळ्या टॉनिक्स घेतली तर नाही का चालणार? अर्थात मी काही सक्ती करू शकत नाही, केवळ सल्ला देऊ शकतो. डॉक्टर म्हणाले. तशा गोळ्या वगैरे आहेत. हवं तर 2 दिवस घेऊन पहा, पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल सर. डॉक्टर जायला निघाले आणि त्यांना फाटकापर्यंत पोहोचवायला तो गेला. ते आता निम्म अंगण ओलांडून आलं होतं. डॉक्टर बरोबर असताना तो थांबू शकत नव्हता. डॉक्टरांना काही दिसलं नाही, जाणवलंही नाही. पण ते मात्र डॉक्टरांना पाहत होतं. त्यांच्या मागोमाग वळत होतं. डॉक्टरांना त्यानं कसा बसा निरोप दिला. त्यांचे शेवटचे शब्द त्याने ऐकलेही नाहीत. ते मागे होतं आणि त्याला जवळून पाहायला तो अधीर झाला होता. पण फाटकाची कडी लावून तो माघारी आला तेव्हा ते मागे सरलं होतं. अजून त्याचा लाजरेपणा, बुजरेपणा कमी झालेला नव्हता. स्वतःशीच हसत तो घरात आला आणि दिवे मालवून खिडकीपाशी बसला. बसल्या बसल्या त्याला झोप लागली होती आणि झोपेत स्वप्न पडलं होतं.
की तो झोपेतून जागा झाला होता आणि ते त्याच्या डोळ्यांसमोर खरोखरीच घडत होतं. थंड, चंदेरी प्रकाशाची रात्र, शांत धूसर प्रकाश आणि खिडकी बाहेरच काहीतरी अगदी जवळ आलेलं, वर मान करून पाहणारं, पांढऱ्या कपड्यात लपेटलेलं, चेहऱ्यावरही पातळ पडदा. त्याला खरोखरची जाग आली तेव्हा खिडकीचा चौकोन रिकामा होता. त्याचं अंग गारठ्यानं अक्षरशः कुडकुडत होतं. त्यानं खिडकी लावून घेतली, कशी तरी कॉट गाठली, 2 चादरी, जाड ब्लँकेट डोक्यावरून घेतलं, तरीही शरीराची थडथड लवकर कमी होईना, जणू रक्तातच शिरली होती. मग सावकाश सावकाश ऊब आली, गुंगी आली, झोप आली. सकाळी कितीतरी वेळ तो खऱ्या खोट्याची शहानिशा करीत होता. मग उठून तो खिडकीपाशी आला. काच धुक्यानं वाफाळली होती आणि त्या वाफाळलेल्या काचेवर बाहेरून कोणीतरी बोटानं लिहिलं होतं, माझ्या लाडक्या, माझ्या लाडक्या. कामाला तर जायला हवंच होतं. निदान 5-7 दिवसांची विश्रांती घ्यायची असली तरी ऑफिसची काही तजवीज करायला हवी होती. हाताखालच्यांना काही काही सूचना देऊन ठेवायला हव्या होत्या. हातातलं अर्ध काम तरी पुरं करायला हवं होतं. पण दिवसभर त्याचं लक्ष कामात नव्हतंच. बागेतल्या त्याच्याकडे होतं. दुपारी 4ला डॉक्टर गोखल्यांचा फोन आला. घरी कोणी फोन उचले ना म्हणून नंबर लावला हा. पण तुम्ही आज ऑफिसात कशासाठी आलात? बाहेर गावी जरी नाही तरी घरात विश्रांती घ्यायची. मी स्पष्टच सांगतो, तुमची लक्षणं मला ठीक दिसत नाहीत. कालच्या माझ्या बोलण्याकडे तुमचं कितपत लक्ष होतं? छे छे, ते इतकं सोपं नाही. हे पहा, आज संध्याकाळी घरीच थांबा, मी येतो. अच्छा. तो मनाशी विचार करीत होता, गोखल्यांना येऊ द्यायचं का आज? पण आता काही इलाज नव्हता. फोनवरच जर सांगितलं असतं की आपण गावाला जात आहोत, तर मग जमून गेलं असतं. तो घरी परतला तेव्हा अंधार झाला होता. अंधार व्हावा म्हणून त्यानं मुद्दाम वाटेत वेळ काढला होता आणि आता तो अंगणाच्या फाटकाशी थांबला होता. ते अंगणातच मागे पुढे फिरत होतं, कुणाची तरी वाट पाहत होतं आणि आता प्रथमच त्याला बाह्याकृतीखेरीज इतर काही काही तपशील दिसला. लालसर रंगाची साडी, डोक्यावरून पदर घेतलेला, त्यावरून ओढणीसारखा तो पांढरा कपडा आणि प्रथमच त्याच्या मनात ती असा विचार आला. ती स्त्री वाटत नव्हती, निदान प्रौढ वाटत नव्हती. हालचाली अल्लड बालिश वाटत होत्या. शरीर यष्टी ही किरकोळच वाटत होती. तो फाटकाशी आला तशी आतली अंगणातली हालचाल थांबली. सर्व विश्वच एक क्षणभर विलक्षण तटस्थ, स्तब्ध, निश्चल झालं होतं. मग त्याचा दीर्घ श्वास बाहेर आला आणि तोल ढासळला. तो सावकाश सावकाश अंगणात आला. ते उभं होतं तिथेपर्यंत आला. चेहऱ्यावरून पांढरा पदर होता. चेहरा वाळलेला होता. त्याला दिसला नाही. तो दारापर्यंत आला. दार उघडून मागे वळून पाहू लागला. ते अर्ध्यावरच थांबलं होतं. ये ना आत, तो मोठ्यानं म्हणाला. खरंच ये. ते हललं नाही. तशी तो एक पाऊल पुढे सरकला. ते एकदम मागे सरलं. मला भ्यायचं काय कारण? तो हलकेच बोलत होता. काल रात्री तर खिडकीपर्यंत आली होतीस ना? मग झालं का काही? नाही ना? मग ये ना. त्यानं आवाजात शक्य तितका प्रांजळपणा, आर्जवीपणा, मार्दव आणलं होतं. किती दिवस ते एकट्या एकट्यानं गारव्यात, अंधारात, थंडी वाऱ्यात असं सांदी कोपऱ्यात लपून छपून वावरत होतो कुणास ठाऊक. मायेच्या एका शब्दासाठी, प्रेमाच्या एका हाकेसाठी मुळात जे कोणी असेल, जिथून कुठून येत असेल, तिथं ते असं आसुसलं असलं पाहिजे. हरवलेलं, भयभीत, बावरलेलं. खरंच ये ना.
दारातूनच तो हलकेच म्हणाला, मला भ्यायचं खरंच काही कारण नाही. अंधार अनुत्तरितच राहिला. तो आत आला, खिडकीपाशी बसला. तो आणि अंगणातलं ते दोघं एकमेकांना पाहू शकत होती. केवळ शब्द हेच काही संपर्काचं एकमेव साधन नव्हतं. मनातले विचारही होते, तेही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत होते. आणि एखाद्या बर्फाच्या लादीला स्पर्श झाला की हाताला चटका बसतो, तसा मनाला चटका बसला होता. गारेगार, तरीही दाहक, मनाला भोवंड आणणारा, तरीही हवा हवासा वाटणारा, अंताची पर्वा न करता मोहात टाकणारा. त्या स्पर्श रेषेवरून ते तसू तसून पुढे येत होतं. दारापर्यंत पोहोचलं होतं. डॉक्टर गोखले त्याच्यातून आले. एक क्षणभर तर त्यांच्याऐवजी त्याला त्याचा चेहरा दिसला. प्रथमच दिसला. विलक्षण गौरवर्ण, खोलसर पण गहिरे डोळे. मग डॉक्टर आत आले. त्यांना काहीही जाणवलेलं दिसलं नाही. तुम्ही थकलेले दिसता. कामावर कशासाठी गेलात? मला वाटलं 1 दिवसाची विश्रांती पुरेशी होईल. नुसतं घरी बसल्यानं विश्रांती मिळत नसते महाराज. ही काही शारीरिक थकावटीची बाब नाही. तुमचं मन ओव्हरलोड झालंय. त्याला विश्रांती हवी, बदल हवा, नव्या सेन्सेशन्स हव्यात. म्हणून म्हणत होतो गावाला जा. आणि त्यानं बदल होईल असं वाटतं. व्हायलाच हवा. पण समजा काही मानसिक कारण असलं, तर मग मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरीही ते मी माझ्या बरोबरच वागवणार नाही का? मानसिक कारण म्हणू नका, मानसिक घटना म्हणा. आणि अर्थात हा विषय तुमचा नाही, तेव्हा त्या लेमॅनच्या थिअरीत सांगत बसू नका. तरीही ऐका, शेवटी मानसिक घटना म्हणजे काय? त्या काय मनात निर्माण होतात? मुळीच नाही. बाहेर जे काही घडत असतं त्याचंच मनावर पडलेलं प्रतिबिंब की नाही. आणि पुढे ऐका, जशी एखाद्या पदार्थाची शारीरिक ॲलर्जी असते, तशी काही विचारांची, दृश्यांची मानसिक ॲलर्जी असू शकते. ते स्टिम्युलस ट्रिगर सारखं काम करतात आणि मग मन ओव्हर रिॲक्ट होतं. जाऊ द्या, माझा सल्ला घ्या. डॉक्टर, मी वाद घालत नाही. तुमचं म्हणणं मान्य करतो, पण 1-2 दिवस तरी हलणं अगदी अशक्य आहे. काही अरेंजमेंट्स करायला हव्यात. अरेंजमेंट्स? ती किती वेळ अशी अंगणातच घुटमळणार होती. ठीक आहे, 2 दिवस तर मग, पण जास्त नाही हं. डॉक्टर जायला निघाले. तो त्यांना पोहोचवायला फाटकापर्यंत गेला. ती जोत्याच्या पायरीपर्यंत येऊन पोहोचली होती. पण तो जेव्हा फाटकाला कडी लावून परत आला, तेव्हा ती खोलीत आली होती. तोच तो अवगुंठित आकार, डोक्यावरचा पदर धरणारा तोच तो नाजूक हात, अजूनही तशीच संकोचानं, भिडेनं, लज्जेनं, मान फिरवलेली. ठीक आहे, इथपर्यंत तर पोहोचलीस. काय हवंय तुला? मान सावकाश सावकाश त्याच्या दिशेनं वळली. पूर्ण चेहरा समोर आला. मोठमोठे डोळे, खिन्न हरवलेली नजर, भावदर्शी, काहीतरी सांगण्याची उत्कट धडपड. किती नाजूक जीव, कसा होरपळलेला आणि अबोल. काहीतरी बोल ना, शब्दांनी सांगशील तर समजेल तुला काय हवंय ते. ती हसली. प्रत्यक्ष दिसलेली हालचाल, हास्य, पण खिन्न आणि उदास. आणि ती विरघळायला लागली. एका क्षणी होती, दुसऱ्या क्षणी गेलेली. हे पहा, हे पहा, माझं ऐक तरी. पण त्याचा अर्जव अनुत्तरितच राहिला. 1-2 तास तो खिडकीत बसून होता, पण तिची काही खूण दिसली नाही. कंटाळून शेवटी तो झोपला. रात्री 1-2दा त्याची झोप चाळवल्यासारखी झाली. अर्धोन मिलीत नेत्रांतून त्याला दिसलं की खोलीत काहीतरी वावरतंय.
पण किती तरल, चांदण्यातल्या ढगाच्या सावलीसारखं. तो परत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्यानं ऑफिसात फोन केला. 2 दिवस येणार नसल्याचं कळवलं. घरभर तिचा लपंडाव चालला होता. केव्हा दिसेल, कुठे दिसेल सांगता येत नव्हतं. पण तोच वेश, तोच पवित्रा, तोच अर्धा वळलेला चेहरा, तेच स्निग्ध खिन्न हास्य. एकदा तर तिनं त्याच्या दिशेनं एक हात पुढे सुद्धा केला, पण तो आवेगानं पुढे सरकताच ती क्षणार्धात अदृश्य झाली. अलगद उलगडणारा गौरवर्णाचा लांबसडक नाजूक बोटांचा हात दिवसभर त्याच्या डोळ्यांसमोरून हलला नव्हता. आणि दिवसभराच्या या लपंडावात तो दाढी, स्नान, कपडे बदलणं, घराची स्वच्छता हे सर्व विसरूनच गेला होता. संध्याकाळी डॉक्टर आले तेव्हा त्याच्या ध्यानात हे आलं. त्याच्या हेही ध्यानात आलं की आपण दिवसभरात अन्नाचा कणही खाल्लेला नाही. अर्थात डॉक्टरांच्या नजरेतून त्याचा थकवा, दमछाक, गबाळेपणा यातलं काहीही सुटलं नाही. ते खिन्नपणे स्वतःशीच मान हलवीत म्हणाले, तुम्हाला 2 दिवस दिले हीच चूक झाली असं वाटायला लागले मला. प्रकार तुम्हाला इतका गंभीर वाटतो? तो आपला काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. त्याचं खरं लक्ष तिच्याकडे होतं. ती आता धीट झाली होती. खोलीत डॉक्टर असतानाही कडेकडेने वावरत होती. ती सारखी त्याच्याकडेच पाहत होती आणि त्याला डॉक्टरांच्या बोलण्यावर लक्ष एकाग्र ठेवणं महाकठीण जात होतं. त्याच्या विमनस्कपणाची डॉक्टरांना कल्पना आली असावी, कारण बोलता बोलता थांबून ते त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत होते. पण त्यांना खोलीत वावरणाऱ्या त्या तिसऱ्या अस्तित्वाची मुळीच कल्पना नव्हती. या नवलावर त्यानं एक क्षणभर विचार केला. नाही असं नाही, पण तिच्या भेटीची मनात जी एक विलक्षण आतुरता जन्माला आली होती, त्या आवेगात या तर्कशुद्ध विचाराला जागाच नव्हती. काहीतरी पुन्हा पुन्हा बजावून सांगून डॉक्टर गेले. ते जाताच त्यांचे शब्दही त्याच्या मनातून पुसले गेले. तो लागलीच तिच्या दिशेनं वळला, पण ती सावलीसारखी सरकत होती. कधी खिडकीजवळ, कधी दाराजवळ, कधी कोपऱ्यात कपाटापाशी. त्याच्यावर तिची आसक्ती होतीच, असलीच पाहिजे. त्याखेरीज ती अशी घरातल्या घरात घुटमळलीच नसती. फक्त संपर्क जुळत नव्हता. पातळ्या वेगळ्या होत्या. एका डोळ्यानं पाहून सुईत दोरा घालू पाहणाऱ्याची चुकभूल होते तसंच. हे पहा, हे पहा, तो लांबूनच तिला म्हणत होता. एवढं भ्यायचं काही कारण नाही. एवढं बिचकायचं काही कारण नाही. एकमेकांपासून असं दूर राहून सलगी वाढेल का? परिचय होईल का? त्याच्या शब्दाशब्दागणिक ती स्पष्ट अस्पष्ट होत होती, पण दिसत होती. एकदम गडप तरी होत नव्हती. तो तसून जवळ गेला तरी ती तिथंच राहिली. जागच्या जागी थरथरली, पण अदृश्य झाली नाही. तो अगदी जवळ पोहोचला. तिचा एक हात अलगद पुढे आला. त्याच्या खांद्याला पुसटसा स्पर्शून गेला. कसला स्पर्श! एकाच वेळी बर्फासारखा गार, एकाच वेळी तापल्या धातूसारखा दाहक. लाव्हारस, सळसळती वीज, जाळतं आम्ल. खांद्यापासून पंजापर्यंतचा हात लुळा पडला. तो झटकन मागे झाला, काहीतरी ओरडला. ती गडप झाली. खांद्यावर उजवा हात दाबून धरून स्वतःशीच कणहत एखाद्या जखमी जनावरासारखा तो खोलीभर सैरभैर धावत होता. दातांनी ओठ गच्च आवळूनही वेदनेचे उद्गार दाबले जात नव्हते. सहन होत नव्हतं, सहन होत नव्हतं. भीतीनं जीव शहारला होता, पण जीवावर पडलेली मोहीनी ही जबरदस्त होती. तो नाजूक गौरवर्ण चेहरा त्याला कुरवाळायचा होता. त्या सडपातळ गौरवर्णी बोटांत बोटं अडकवायची होती. ते शरीर स्पर्शायचं होतं आणि अर्थात तिला हे माहीत असणारच. त्यासाठी तर ती त्याच्या घरात आली होती. तिलाही खरं तर हेच हवं असणार. लाजण्याचं, मुरकण्याचं ते केवळ नाटक होतं. तीच म्हणाली नव्हती का?
माझ्या लाडक्या, माझ्या लाडक्या. पण मनातली भीती, त्याच्या मनाचा थरकाप हा दोघांच्यातला पडदा होता. स्पर्शाच्या विचारानंही त्याचं मन शहारत होतं. तोवर ती कशी येणार? ती सारी रात्र त्यानं तळमळून काढली. मन हिंदकळत होतं. एकदा इकडे एकदा तिकडे करत होतं. अदृश्य ती आसपासच वावरत होती. त्याच्या मनातलं काहीही तिच्यापासून कसं लपून राहणार? त्याच्या मनातली तळमळ तिच्यापासून कशी गुप्त राहणार? ज्ञात आणि अज्ञात यांची सीमा, अनुभूत आणि अननुभूत यांची सीमारेषा, नीरस सुरक्षितता आणि रोमांचकारी साहसी धोका यांना विभागणारी रेषा. एकच पाऊल मात्र आणि मानवांना अनाकलनीय अशा प्रदेशात तो प्रवेश करणार होता. तो आसुसला होता आणि भीतीनं गोठलाही होता. आणि मनात शंकेची एवढीशी छाया होती, तोवर ती त्याच्यापासून दूर राहत होती. संध्याकाळी डॉक्टर आले. अनपेक्षितपणे आले. कदाचित आज येण्यासंबंधी ते बोललेही असतील, पण त्याचं त्यांच्या शब्दांकडे लक्ष नसेल. अहो का हो? झालं तरी काय तुम्हाला? त्याच्याकडे पाहता क्षणीच डॉक्टर म्हणाले. त्याचा डावा खांदा, त्या खालचा सर्व भाग ढिला पडला होता. सकाळी त्यानं बाथरूमच्या आरशात पाहिलं होतं तेव्हा त्याला जिथं तिच्या हाताचा स्पर्श झाला होता त्या जागी भाजल्यासारखा एक लाल चट्टा दिसला होता. बोट लावताच तिथली त्वचा उमलून गळाली होती. काही नाही काही नाही, लहानसा ऍक्सिडेंट, तो कसा बसा म्हणाला. बाथरूम मध्ये होतो आणि एकदम चक्कर आली. तापलेल्या बंबावर खांदा टेकला. पण आता बरं आहे. बाथरूम मध्ये गेला होता तिथे आरशात स्वतःला पाहिलंत का? हा हा काय? अहो किती डाऊन झाला, काही कल्पना आहे का तुम्हाला? मी तर सुचवेन आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा. हॉस्पिटलमध्ये? तिला घरात सोडून जायचं या कल्पनेनंच त्याच्या मनाचा कोण थरकाप झाला. छे हो, इतकं काय सिरियस आहे डॉक्टर? या गोष्टी तुम्ही का मला सांगणार आहात? त्याचं असं आहे. डॉक्टर अर्ध्या वाक्यावरच थांबले. मागच्या बाजूनं ती खोलीत आली होती. डॉक्टरांनी शहारल्यासारखं केलं. खांदे जवळ घेतले. खोलीवरून एक दोनदा नजर फिरवली. ते पुन्हा बोलले, पण त्यांची विचाराची साखळी तुटली होती. खरं म्हणजे यू हॅव ओव्हरस्टेड हिअर. 2 दिवसांपूर्वीच तुम्ही कुठेतरी बाहेर गावी जायला हवं होतं. माझा सल्ला मानला नाहीत आणि आता तुमची प्रकृती जास्तच खालावलीये. आय एम नो लॉंगर रिस्पॉन्सिबल. इकडे तिकडे पाहत डॉक्टर उठले आणि घाईघाईनं निघून गेले. आणि डॉक्टर जाताच ती हवेवर तरंगत तरंगत त्याच्याकडे आली. आता त्यांच्या भेटीचा भंग करायला कोणी येणार नव्हतं. ती आली. तिचा बर्फाचा आणि अग्नीचा, निखाऱ्याचा आणि आमलाचा, मुलायम आणि तीक्ष्ण, गुंजारणारा आणि गुदमरवणारा स्पर्श घेऊन आली. जिथं जिथं स्पर्श होत होता तिथली तिथली त्वचा मरत होती. आतल्या नसा निर्जीव होत होत्या. वेदनेचा अर्क कणाकणांत भिनत होता. शरीरावर बर्फाच्या लाटा सरसरत फिरत होत्या. वेदनेच्या पराकोटीपाशी अवर्णनीय सुख होतं. हे फार काळ चालणार नाही, सहन होणार नाही हे त्याला माहीत होतं. जिथं तिचा स्पर्श होत होता तिथली त्वचा तडकत होती, उमलत होती. आतले स्नायू आणि मांस वाळत होतं, झडत होतं. रक्त सुकून जात होतं. पण शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत तो दूर होणार नव्हता. त्या अघोरी समागमात शरीराची काळवेळेची शुद्ध पार हरपली होती. कोणाची तरी पावलं वाजली. आवाज कानावर आला. डॉक्टर डॉक्टर गोखले आले होते. तो त्यांच्या दृष्टीस पडण्याच्या अवस्थेतच नव्हता.
हातांच्या बुडख्यावर खुरडत खुरडत तो कसा तरी कपाटापाशी पोहोचला. कपाटात चढला व दार किलकिल करून खोलीत पाहत राहिला. बाहेरचं दार उघडच असलं पाहिजे. डॉक्टर घरात आली. ती होती तशीच कॉटवर बसली होती. काय हो, आहात का? काय चाललंय? असं म्हणत डॉक्टर खोलीत आले. कपाटाच्या फटीतून तो दाराकडे पाहत होता. डॉक्टर खोलीत आले आणि पावलाभरावरच थांबले. खोलीच्या खिडक्या बंद होत्या. पडदे वर ओढलेले होते. तरीही त्या अंधुक प्रकाशात त्यांना कॉटवर काहीतरी दिसलं असावं. अ, 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 म्हणत ते माघारी वळले आणि घाईघाईनं गेलेही. तो धडपड करीत कपाटाबाहेर येत असतानाच ती कॉटवरून उतरली आणि त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता तरंगत तरंगत खोली बाहेर गेली. स्वतःशीच बडबडत रडत हुंदके देत तो कसा तरी खिडकीपर्यंत पोहोचला. त्यानं बाहेर पाहिलं तेव्हा डॉक्टर फाटका बाहेर पडत होते आणि त्यांच्या मागून 10 पावलांवरून ती चालली होती. काहीतरी जाणवल्यासारखं डॉक्टर एकदम थांबले. मागे वळून पाहायला लागले. ती तशीच उभी होती. स्वतःशीच मान हलवून डॉक्टर पुढे चालू लागले. तो रडत होता. गजांवर डोकं आपटत होता. रक्ताळलेल्या गालांवरची आसवं झडल्या मांसाच्या बुडख्यानं पुसायचा प्रयत्न करीत होता. शेवटच्या 1-2 भेटी डॉक्टर गोखले फारच अस्वस्थ झाले होते. त्यांच्या पेशंटचा विकार केवळ शारीरिक नव्हता, मानसिक होता आणि संसर्गजन्यही होता. कारण 1-2दा त्यांना अशी विलक्षण जाणीव झाली होती की आपल्या दोघांखेरीज खोलीत आणखी कुणीतरी किंवा काहीतरी वावरतंय. पण त्याची लक्षणं आणि त्याची पाहता पाहता झपाट्यानं खालावत गेलेली प्रकृती यांचा मेळ बसत नव्हता. वास्तविक त्या संध्याकाळी त्याच्या भेटीला जायची त्यांच्यावर सक्ती नव्हती. त्यांनी स्वतःवरची जबाबदारी केव्हाच झटकून टाकली होती. पण अज्ञाताचं एक आकर्षण असतंच ना. बाहेरच्या अंगणातून घर कसं रिकामं ओसाड वाटत होतं. कदाचित अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा सल्ला मानून तो बाहेरगावी गेलाही असेल, तरीही त्या घरात एक नजर टाकल्याखेरीज त्यांना चैन पडलं नसतं. त्याला मोठमोठ्यानं हाका मारीत ते घरात शिरले आणि त्याच्या नेहमीच्या बैठकीच्या खोलीत आले. खोली अंधारलेली होती. वातावरण विचित्र होतं. त्यांचे शब्द ओठांवरच अडकले आणि मग त्यांची नजर कॉटवर गेली. कॉटच्या कोपऱ्यात कोण होतं? शरीर मुडपून गुडघ्यात मान घालून तिरप्या नजरेनं त्यांच्याकडे पाहणारं कोण होतं? तो तर खासच नाही. त्या भारलेल्या खोलीत त्यांना जास्त वेळ दमच निघेना. ते घाईघाईनं घराबाहेर आले. अंगण ओलांडायला लागले. कुणाच्या तरी अनवाणी पावलांचा आवाज, त्यांच्या मागून येणारी पावलं. ते एकदम थांबले. मागे वळून पाहायला लागले. मागे कुणीच नव्हतं. फक्त ते अंधारलेलं ओसाड निस्तब्ध घर. त्यांना भासच झाला असला पाहिजे. संसर्गजन्य. ते परत आपल्या वाटेनं निघाले. ही होती आपली आजची कथा. माझ्या लाडक्या, माझ्या लाडक्या. खरं तर शेवटपर्यंत ते नक्की काय होतं हे आपल्याला कळत नाही. आणि जसं आपल्याला मागच्या कथेतही वाटलं होतं की हे खरंच घडतंय की हा त्यांच्या मनाचा भ्रम आहे. पण जर 2 माणसांना सेम भ्रम होत असेल, मग ते खरं असेल का? किंवा डॉक्टरांना त्याला बघून असं वाटलं असेल की असं काहीतरी आहे आणि तेच त्यांनी त्यांच्याही मनात गेलं असेल.
संसर्गजन्य भ्रम म्हणावा का हा? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अर्थातच जर तुम्हाला या कथेचं वाचन आवडलं असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप द्या आणि आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच आपले सगळेच व्हिडिओज पाहत राहा, सगळ्याच कथा ऐकत राहा. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॅनलची मेंबरशिपही घेऊ शकता. म्हणजे जे पुस्तक फक्त मेंबर्स ओनली साठी वाचलं जातं ते सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि लवकरच भेटूयात आपण पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.